नमस्कार, माझं नाव नागेश ओमनकर. मी रियांश मल्टीडे प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो. आपण आलोय तोडकर मावशींकडे. त्यांना काय त्रास होता अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर आणि अमृत दिल्यानंतर काय फरक पडला हे त्यांच्याकडे जाणून घ्या. नमस्कार आई. नमस्कार. सांगा अमृत ज्यूस दिल्यानंतर काय तुम्हाला कसं फरक पडला? मला पहिला मुतखड्याचा त्रास होता, त्याच्यानंतर पित्ताचा त्रास होता, त्याच्यानंतर दांब्याचा त्रास होता. मी दांब्यामध्ये झोपून होते. अमृत ज्यूस जसं घेतलं तशी मी 1 महिना झाला मी चांगली झालेली आहे खडखडी. आता किंचित त्रास होतोय मला, पण चालू आहे माझं. सांगा सर. पहिली आमची आई आहे ना 4 वर्ष भरपूर दवाखाने केले. तिला खाटावर झोपून असायचे. दंबा लागला की तिला कोणा संग बोलता यायचं नाही, काय नाही, हातवारे करून सांगायचं. डॉक्टरांच्या गोळ्या एवढ्या झाल्या होत्या की तिची पूर्ण बॉडी सुजली होती. तिला अजिबात कुठं असं म्हणजे चालत सुद्धा जाता येत नव्हतं, काय नाही. धरून न्यायचं, धरून आणायचे, सगळं तिचं आम्हीच करायचं. कपडे वगैरे घालायचे, सगळं करायला लागायचं आम्हाला. पण ह्या अमृत ज्यूस घेतल्यापासून तिला चांगल्या 80% तिला एकदम फरक पडलेला आहे. ओके, तर पहा मित्रांनो, अमृत दिल्यानंतर कसं आहे लोकांना फरक पडतोय. तुम्ही पण यांना घेऊ शकता. तुमच्या कोणी ओळखीचे असेल तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.